नमस्कार, संगम स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण कंटिन्यू करूया आपल्या नेक्स्ट चॅप्टर सोबत भूगोलामध्ये। जो नेक्स्ट चॅप्टर आहे तो आहे तापमान। मागचा चॅप्टर जो झाला आहे, मागचा धडा जो झाला आहे, अतिशय जास्त महत्त्वाचा धडा होता। मी तुम्हाला आधी त्या चॅप्टरच्या वेळेसच सांगितले होतं आणि ह्या वेळेसही सांगतोय की हा चॅप्टर सुद्धा खूप जास्त महत्त्वाचा आहे। प्लीज थोडं व्यवस्थित लक्ष द्या आणि मग जर ह्या दोन कॉन्सेप्ट्स कळाल्या तर पुढे चालून आपल्याला जे ओशनोग्राफी रिलेटेड जे चॅप्टर सुरू होतील, हवामान रिलेटेड जे चॅप्टर सुरू होतील, त्या चॅप्टर्समध्ये खूप खूप मदत होईल। ठीक आहे, चला आपण मग सुरू करूया। चॅप्टर नंबर 6 तापमान। तापमानामध्ये इथे त्यांनी एक एक्सरसाइज दिलेली आहे। ह्यांचं म्हणणं असं आहे की जर पृथ्वीचा प्रकाश, जर हा सूर्य आहे आणि इथे पृथ्वी आहे, तर जितका सरळ पडतो, जिथे सरळ याच्यावर पडतो, तर एवढ्या भागात, कमी भागात पडतो। पहिली गोष्ट तर जागा कमी व्यापतो। हा जर तिरका झाला, म्हणजेच पृथ्वी गोल आहे, तर ह्या भागावर हा प्रकाश तिरका पडेल। ठीक आहे, तर तिरका पडेल, जागा जास्त व्यापेल, जागा जास्त व्यापेल, हा जागा कमी व्यापेल। इथे गरम म्हणजे उष्णता जास्त असेल, कारण की जागा कमी असेल, एकदा एका ठिकाणीच केंद्रित राहील, आणि इथे उष्णता थंड राहील। ठीक आहे, थंड म्हणजे कंपॅरेटिव्हली कमी राहील उष्णता। ठीक आहे, तर हा एक्सपेरिमेंट सांगू इच्छितो तुम्हाला। त्यामध्ये त्या एक्सपेरिमेंटबद्दल काही लाईन्स दिल्या आहेत, त्या बघू आपण। पृथ्वीवर येणारे सूर्यकिरण सरळ दिशेत येत असतात, तथापि पृथ्वी गोल असल्यामुळे हे किरण पृष्ठभागावर सर्वत्र समान म्हणजे लंबरूप पडत नाही। पृथ्वी गोल आहे, तिकडे आडवे पडतात, इथे लंबरूप पडतात म्हणजे डायरेक्टली पडतात। मग त्यानंतर हे किरण काही भागात लंबरूप तर काही अन्य भागात तिरपे पडतात, तिकडे तिरपे पडतात ह्या भागात। ओके, लंबरूप प्रकाश किरण कमी जागा व्यापतात, कमी जागा व्यापलेल्या भागात प्रखर प्रकाश व जास्त उष्णता मिळते, हे आपण बघितलं। त्यामुळे तेथील पृष्ठभाग जास्त तापतो, पर्यायाने तेथील हवा जास्त तापते। मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये हे सांगितलं होतं, पृष्ठभाग जसा असेल तेच नेचर वरच्या हवेचं राहतं। पृष्ठभाग गरम, हवा गरम, पृष्ठभाग थंडा, हवा थंडा। पृष्ठभाग जर हळूहळू गरम व्हायला सुरुवात झाली तर ती वरची हवाही हळूहळू गरम होते। पृष्ठभाग जर पटकन गरम झाला तर वरची हवाही पटकन गरम होते। लक्षात ठेवा हे जे काय बोललो मी आत्ता। ठीक आहे, तिरपे प्रकाश किरण जास्त जागा व्यापतात, आपण हे बघितलं, वरती एक्झाम्पल दिलेत तुम्हाला, एक्सपेरिमेंट दिलंय। प्रकाशाची प्रखरता व उष्णता कमी असते, त्यामुळे तेथील पृष्ठभाग कमी तापतो, पर्यायाने तेथील हवा कमी तापते। नेक्स्ट, हे तुम्ही इथे बघा, एवढ्या भागात जे डायरेक्ट सूर्यकिरण पडतात, इथे जो पृष्ठभाग असेल, पृथ्वीचा पृष्ठभाग, तो जास्त तापलेला राहील, आणि कंपॅरेटिव्हली हवाही जास्त गरम राहील। सेम गोज हिअर, कमी कमी होत जाते वरती। ठीक आहे, या कॉन्सेप्ट्स आपण आधी बघितले म्हणून जास्त अवघड असं काही जाणार नाही तुम्हाला। इथे अंडरलाईन करायचं राहिलं। पृथ्वीवर येणारे सूर्यकिरण सरळ रेषेत येतात, एकमेकांना समांतर असतात, पॅरलली वाहतात। असं नाही की सूर्याकडून निघाल्या किरण आणि एकमेकांना अशा त्या इंटरसेक्ट होत आहेत, बायसेक्ट होत आहेत, अशा होत नाही। त्या पॅरलल फ्लो करतात। कशाला टकरल्या त्या रेज, तरच त्या बायसेक्ट होतात, एकमेकांना गुंतवतात। ठीक आहे, परंतु पृथ्वीचा गोल आकार असल्यामुळे होणारी वक्रता, ज्या पृथ्वी अशी वक्र आहे ना, ह्या वरचा भाग, त्याबद्दल सांगते। यामुळे सूर्यकिरण जास्त किंवा कमी जागा व्यापतात, हे आपण आत्तावरती पाहिले। सूर्यापासून पृथ्वीला मिळणाऱ्या उष्णतेचे वितरण त्यामुळे असमान होते। ऑब्व्हियसली तुम्ही इथे बघितलं, इथे उष्णताही जास्त असणार, वरती उष्णता कमी कमी असणार, आणि त्यामुळे उष्णताचे वितरण जे डिस्ट्रीब्यूशन, वितरण हा शब्द लक्षात ठेवा, वितरण, डिस्ट्रीब्यूशन पृथ्वीच्या प्रत्येक भागात वेगवेगळे होते पृथ्वी गोल असल्यामुळे। तर सूर्यापासून पृथ्वीला मिळणाऱ्या उष्णतेचे वितरण त्यामुळे असमान होते। परिणामी विषुववृत्तापासून उत्तर ध्रुवाकडे किंवा दक्षिण ध्रुवाकडे तापमानाचे वितरण असमानता निर्माण होते। तापमानाच्या वितरणानुसार पृथ्वीचे विषुववृत्तापासून ध्रुवापर्यंत उष्ण, समशीतोष्ण व शीत असे 3 कटिबंध बनतात। दॅट्स व्हेरी ऑब्व्हियस, हे खूप ऑब्व्हियस आहे बघा। इथे जास्त गरम आहे तर हा एक पट्टा बनेल, कटिबंध बनेल,
मग इथे थोडं कमी गरम आहे, इथे वेगळा, आणि एकदमच कमी गरम आहे तिथे वेगळा पट्टा. असे 3 पट्टे ऑटोमॅटिक बनून जातात. दॅट्स अ नॅचरल, निसर्गाची हे आहे ते. मग 3 बनले. इथे तुम्ही डायग्राम बघून घ्या एकदा, हा 3 कशा प्रकारे बनतायत ते. अक्षांश या मुख्य कारणाशिवाय, आता बघा इथे काय काय कारण आहे की पृथ्वी आपण काय म्हणतोय अशी या प्रकारे पृथ्वी आहे, आणि इथे काय हे अक्षांश आहेत. ठीक आहे, हा विषुववृत्त हा सगळ्यात मोठा अक्षांश आहे. मग त्यानंतर ह्या अक्षांशानुसार बदलत जाते. याच्या व्यतिरिक्त अजून एक कारण आहे ज्यामुळे उष्णता बदलते असं ते म्हणतात. हे अशी तर बदलते, त्यामुळे काही अजून कारण आहेत, त्यामुळे उष्णता किंवा हे उष्णतेचे वितरण हे चेंज होऊ शकते. तर ते कारण काय? समुद्र सानिध्य, खंडांतर्गतता, समुद्र सपाटीपासून उंची, प्राकृतिक रचना. आता ह्याच्यापैकी आपल्याला आता इथे काय जे समजू शकेल तुम्हाला ते आहे समुद्र सपाटीपासूनची उंची. मागच्या चॅप्टरमध्ये, मागच्या धड्यामध्ये आपण बघितलं की जितकं तुम्ही पृथ्वीच्या जवळ राहाल तितकं तुम्हाला गरम राहील, जसं जसं वर जात जाल तसं तसं थंड होत राहील. तर हे समुद्र सपाटीपासून, समुद्र सपाटीजवळ राहाल तर जास्त गरम राहील तुम्हाला, जसं जसं वरती जाल तसं तसं थंड होत जाईल. तर हे एक कळालं तुम्हाला. आता 2 राहिले, समुद्र सानिध्य आणि खंडांतर्गतता. हे पुढे चॅप्टरमध्ये येईल म्हणून मी इथे समजावत नाही, पुढे तुम्हाला कळून जाईल. वाटलंच तर हवं तर आपण परत एकदा येऊया मागे. आणि बाकी कारण यांनी काय सांगितलंय? ढगांचे आच्छादन, ढग जास्त बनले सूर्यकिरण वर आतमध्ये येणार नाही. वारे, वारे वाहत आहेत तर गरम, वारे कसे वाहतात जनरली थंडकडून गरमकडे. ठीक आहे, म्हणजे कमी दाबाकडून जास्त दाबाकडे वारे वाहतात, तर ह्या वाऱ्यांमुळे पण होऊ शकतं. वनाच्छादन, वनाच्छादन म्हणजे फॉरेस्ट आहे तिथे. नागरीकरण आपण बघतो, बिल्डिंग्स असतात, बिल्डिंग्स कॉन्क्रीट आहे, हे लवकर जास्त आपल्याकडे गरमी जे हीट जे ते ट्रॅप करून ठेवतं, आणि त्यामुळे काय होतं त्या भागात तुम्हाला गरम जाणवतं. शेतात गावाकडे तुम्ही गेलात तर तिथे तुम्हाला थंड, कंपॅरेटिव्हली थंड जाणवतं, कारण की तिथे नागरीकरण नसतं, कमी असतं. ठीक आहे, विरळ असतं. हे प्रश्न आहेत, यांचे उत्तर आपण ऑलरेडी दिलेत. मग जरा डोके चालवा. एखाद्या प्रदेशातून हवामान समजण्यास रेखावृत्तीय विस्तारापेक्षा अक्षवृत्तीय विस्तार अधिक उपयोगी असतो. हे विधान खरे आहे की खोटे? हे बघा, एखाद्या प्रदेशात हवामान समजण्यासाठी रेखावृत्तापेक्षा अक्षवृत्त जास्त इम्पॉर्टंट असतं किंवा महत्त्वाचं असतं. तर हे बरोबर आहे का? कारण की सूर्यकिरण असे पडतात, तर त्यामुळे तुम्हाला अक्षवृत्तानुसार डिसाईड केलं जातं की कोणत्या अक्षवृत्तावर किती टेम्परेचर आहे. कारण की तुम्ही बघा, हा असा अक्षवृत्त आहे, ह्या पूर्ण अक्षवृत्तावरती सेम टेम्परेचर राहणार, कारण की सूर्यकिरण तसे पडते. रेखावृत्तावरतून डिसाईड का नाही केले जाणार? कारण की इथे वेगळं टेम्परेचर, इथे वेगळं, इथे वेगळं, इथे वेगळं. त्यामुळे हे खरे आहे. आणि का रिझन तुम्हाला मी आत्ताच सांगितलं. मग जमीन पाणी दोन्ही, हां, ते खंडांतर्गतता आपण बघितली होती तिथे, त्याचं जे एक्सप्लेनेशन आहे ते इथून सुरू होईल. बघा, जमीन व पाणी दोन्ही तापणे व थंड होणे यात असमानता असते. इथे एक एक्सपेरिमेंट दिला आहे. तो एक्सपेरिमेंट काय म्हणतोय की तुम्ही कुठेतरी पाणी ठेवलं, ह्या मुलीने इथे पाणी ठेवलं आहे आणि सूर्यामध्ये ठेवलं आहे तिने, मग त्यानंतर तिथे सावली आणली. ठीक आहे, सेकंड पिक्चरमध्ये असं समजून, म्हणजे तुम्ही अज्युम करा. तर इथे जर समजा फॉर एक्झाम्पल हिने 30 मिनिटं पाणी ठेवलं. ठीक आहे, 30 मिनिट पाणी ठेवलं. 30 मिनिटमध्ये, आता मी तुम्हाला फक्त एक्झाम्पल देतोय, 30 मिनिटमध्ये ह्या पाण्याचे जे तापमान आहे हे 8 डिग्रीने वाढले. ओके, 30 मिनिटात हे पाण्याचे तापमान 8 डिग्रीने वाढले. कंपॅरेटिव्हली इथे जमीन आहे असं समजा तुम्ही, 30 मिनिटामध्ये ह्या जमिनीचे तापमान जे आहे ते 20 डिग्रीने वाढले आणि वाढते. ठीक आहे, याचाच अर्थ काय? पाणी जे आहे ते हळूहळू गरम होतं आणि जमीन जी आहे ती लवकर गरम होते. ठीक आहे, कंपॅरेटिव्हली यांनी वरतून सावली आणली असं धरा. सावली आणली, सावलीमध्ये म्हणजे काय? वातावरण थंड व्हायला सुरुवात झाली. पाणी जे आहे ते 30 मिनिटात 3 डिग्रीनेच थंड झालं. कंपॅरेटिव्हली जमीन जी आहे ती 20 डिग्रीने थंड होऊन गेली.
याचाच अर्थ काय, पाणी जे आहे ते हळूहळू थंड होतं आणि जमीन जी आहे ती लवकर थंड होते. म्हणजेच काय, एक तुम्ही हे 6वीचं पुस्तक आहे म्हणून मी एवढं बेसिकली सांगतोय. एक सरळ शब्दात सांगायचं म्हणजे पाणी लवकर थंड होतं आणि पाणी जे उशिरा थंड होतं, उशिरा गरम होतं. जमीन जी आहे ती लवकर थंड होणार आणि लवकर गरम होणार. ठीक आहे, एवढंच एक्झाम्पल याचा इथे देण्यात आलेला आहे. विचार करा ह्या गोष्टीवरती, कळून जाईल. जास्त काही खूप असं लॉजिक वेगळ्या देशातलं नाही आहे. हां, हे मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये समजावून सांगितलं होतं की सूर्यकिरण येतात तर लगेच वरची हवा तापत नाही. सूर्यकिरण लंबरू शॉर्ट वेव्ह असतात, लघु किरण असतात, लघु लहर, लघु तरंग. त्या लघु असतात. आधी पृथ्वी त्यांना ॲब्झॉर्ब करते, पाणी त्यांना ॲब्झॉर्ब करतं आणि तिथून जे बाहेर पडतात ते दीर्घ किरण, लॉंग वेव्स, दीर्घ तरंग किंवा दीर्घ किरण जे बाहेर पडतात त्याने तुमची हवा गरम होते. सगळ्यात आधी पृष्ठभागाजवळची, मग वरची, मग वरची, मग वरची, हळूहळू ते लेयर्समध्ये पाणी गरम होत जाते हवा. असं इथे सांगितलंय. का सांगितलंय बघा. का म्हणजे आधी जमीन गरम होणार, मग त्यावरची हवा गरम होणार. ही कॉन्सेप्ट तुम्हाला खूप महत्त्वाची आहे हा चॅप्टर समजण्यासाठी. आणि जे कॉन्टिनेंटॅलिटी, खंडांतर्गतता किंवा समुद्राच्या आपण किती जवळ आहे किती दूर आहे, बस हेच आहे त्याचं. तर ते समजण्यासाठी खूप इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे हीच, की जमीन हळूहळू गरम होते, लवकर गरम होते. जमीन जर लवकर गरम झाली तर वरची हवा लवकर गरम होणार. पाणी उशिरा गरम होतं, उशिरा थंड होतं. सेम त्याच्यावरची हवाही उशिरा गरम होणार, उशिरा थंड होणार. आता बघा, जमीन पाण्याच्या तुलनेत लवकर थंड झाली आहे. उष्णता, उन्हात ठेवलेले पाणी मात्र किंचित कोमट राहिले, म्हणजे काय, हळूहळू गरम झाले. जमीन व पाणी त्यांच्या तापण्यात व थंड होण्याच्या फरकामुळे जमिनीवरील हवा लवकर तापून लवकर थंड होते, तर पाण्यावरील हवा उशिरा तापून उशिरा थंड होते, हे सांगितलं. परिणामी समुद्रकिनारी भागात खंडांतर्गत भागापेक्षा हवेचे तापमान दिवसा कमी असते तर रात्री जास्त असते. नॉर्मल फॅक्ट आहे, ह्याच्यात खूप जास्त डोकं लावायची गरज नाही. समुद्रकिनारी भाग आहे, समुद्रावरती पाणी आहे, समुद्रामध्ये पाणी आहे, पाण्यावरती हवा आहे. दिवसभर पाणी गरम होणार, शेवटी संध्याकाळ झाली की पाणी त्याच्या टॉप मोस्ट गरमवर पोहोचणार, लगेच गरम होणार. पण कंपॅरेटिव्हली जमीन दिवस उगवला की गरमी व्हायला सुरुवात. पण पाणी समुद्रकिनारी तसं नाही. ठीक आहे, एवढंच सांगतायत. हे काय, समुद्रकिनारी भागात खंडांतर्गत भागापेक्षा हवेचे तापमान दिवसा कमी असते. का, कारण ते संध्याकाळी जाऊन वाढणार, कारण की अजून पाणी किंवा त्या जवळची हवा गरम झालेली नाही असते, तर रात्री जास्त असते. खंडांतर्गत भागात मात्र किनारी भागापेक्षा हवेचे तापमान दिवसा जास्त असते व रात्री कमी असते. ठीक आहे, एक्झॅक्टली हेच आहे. तर समुद्रकिनारी भागात समुद्राचे पाणी तापल्याने पाण्याची वाफ हवेत मिसळत असते. पाण्याची वाफ हवेत तापमान साचवून ठेवते. म्हणजे काय करते, ती वाफ आली तर ती तापमानाला ट्रॅप करते. मी तुम्हाला सांगितलं होतं, जितका हवेत पाणी तितकी हवेत आर्द्रता, जितकी हवेत आर्द्रता त्याला आपण दमट हवा म्हणतो. जितकी हवा दमट तितकी तुम्हाला जास्त गरमी होणार. याचा अर्थ त्यात जास्त पाणी आहे, त्याला अजून पाणी पाहिजे तुमच्या शरीरातलं पण, तर ती म्हणून अजून गरम असणार. मग ते पाणी शोषून स्वतःकडे ठेवणार आणि ऑब्व्हियसली ते जास्त जड झालं ते एअर पॉकेट तर पाऊस पडणार, तर तिथे जास्त पण पाऊस पडतो. मुंबईला तुम्ही बघत असाल, मुंबईला एक वेगळं कारण आहे, मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये ऑलरेडी सांगितलं, बट मुंबईला हेही एक कारण आहे. तर पाण्याची वाफ होते, या भागात हवे आर्द्रता राहते. या उलट परिस्थिती खंडांतर्गत भागात असते. एक्झॅक्ट ऑपोजिट. बाष्पता नाही राहणार, बाष्पता नाही होणार, पाणी नाही आहे म्हणून. वाफ नाही आहे म्हणजे जी हवा असणार ती काय असणार, ड्राय असणार, वृक्ष असणार. तर काय, बाष्प नसल्यामुळे हवा काय असते, कोरडी असते. परिणामी तापमानातील फरक तीव्रतेने होतात. कुठे, खंडांतर्गत भागात म्हणजे जमिनीवरती. ठीक आहे, पाण्याच्या वरती किंवा पाण्याजवळची जागा नाही बोलत आहे. परिणामी तापमानातील फरक तीव्रतेने होतात. दिवसभराच्या कमाल व किमान तापमानातील फरकास या ठिकाणी दैनंदिन तापमान कक्षा असे म्हणतात. हे काही खूप जास्त रॉकेट सायन्स नाही आहे. ही जमीन आहे आणि हे पाणी आहे.
ठीक आहे. इथे रात्री आणि दिवसा असं दोन काढू आपण, रात्री दिवसा. रात्री जे हवेचे तापमान कंपॅरेटिव्हली, समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही जमिनीवरती रात्री 15 डिग्री पकडा आणि दिवसा 40 डिग्री, ठीक आहे. आणि इथे रात्री तुम्ही इथे तुम्हाला सांगतो समानता राहील. रात्री जर 15 डिग्री राहिली तर दिवसा ही आसपास 16 ते 18 डिग्री राहणार, ठीक आहे. जास्त फरक इथे तुम्हाला जाणवणार नाही रात्री आणि दिवसाच्या तापमान कक्षेमध्ये. तर ही किती आहे, 15 15 30 15 आणि म्हणजे जवळजवळ 25 डिग्रीचा फरक आहे. इथे किती डिग्रीचा फरक आहे, 1 to 2 डिग्रीचा फरक आहे. ह्याला तापमान कक्षा म्हणतात. तर तापमान कक्षा जी आहे समुद्रकिनारी भागात तापमान कक्षा छोटी असणार, इकडे फरक जास्त असणार, ठीक आहे. थोडक्यात किनारी भागात दिवसा व रात्रीचे तापमानाचा फरक कमी असतो, इथे बघितलं आपण. तर खंडांतर्गत भागात तापमानातील हा फरक जास्त असतो. उदाहरणार्थ मुंबई तापमान वगैरे वगैरे एक्झाम्पल दिले, ते बघून घ्या एकदा, ठीक आहे. काही गरजेचे तर नाही आहे, एक्झाममध्ये येणार नाही. हरितगृह वायू लास्टला बघूया. पाणी तापल्यावर त्याचे प्रसरण होते, हे तुम्हाला मी आधी सांगितले. हवेबद्दल, हवा तापली थंड होणार, हवा तापली गरम होणार, हलकी होणार, प्रसरण होणार, वरती जाणार. सेम पाणी तापलं गरम होणार, हलकं होणार, वरती येणार. थंड पाणी खाली जाणार. तेच इथे एक्सपेरिमेंटमध्ये दिलेलं आहे. त्याच प्रकारे पाणी तापल्यानंतर त्याचे प्रसरण पावते. तळाकडील जास्त गरम पाणी वर येते, वरचे थंड पाणी तळाकडे खाली जाऊ लागते. म्हणजेच तापल्यामुळे पाण्यात ऊर्ध्वगामी प्रवाह निर्माण होतो. ऊर्ध्वगामी म्हणजे काय, वरती येतं तापल्यामुळे, ठीक आहे. व्हर्टिकल मूव्हमेंट. तापमानातील फरकामुळे महासागरांमध्ये पाण्याचे ऊर्ध्वगामी तसेच क्षितिज समांतर प्रवाह निर्माण होतात. क्षितिज समांतर प्रवाह हे तापमानातील फरकांप्रमाणेच पाण्याच्या घनतेत झालेला बदल व वारे यामुळे निर्माण होतो. बघा इथे अतिशय बिलकुल चांगल्या प्रकारे नाही मॅनेजमेंट ह्या बुकचं, ठीक आहे. हे सागरी प्रवाह विषुववृत्त ते ध्रुववृत्त प्रदेश व ध्रुवीय प्रदेश ते विषुववृत्तीय प्रदेश असे हे वाहतात. ह्यांचं म्हणण्याचा अर्थ काय बघा, ऊर्ध्वगामी तसेच क्षितिज समांतर हे सांगून देतो. समजा ही पृथ्वी आहे, हे पाणी आहे, ठीक आहे. ह्या पाण्यामध्ये खालून गरम पाणी वरती येणार, हे एक मिक्सचर आहे, आणि वरतून थंड पाणी खाली येणार, हे तुम्हाला ते सांगतात ऊर्ध्वगामी, ठीक आहे. आता नेक्स्ट आहे क्षितिज समांतर. क्षितिज समांतर म्हणजे काय, ही पृथ्वी आहे, हे तुमचं विषुववृत्त आहे, इक्वेटर आहे. इथून इथे गरम आहे, गरम पाणी जे आहे ते वरती जाणार थंड पाण्याकडे, थंड पाणी जे आहे ते खाली येणार इक्वेटरकडे. म्हणजे पाण्याचं जे आहेत ते प्रॉपर मिक्सचर होणार, आणि पाण्याचं प्रॉपर मिक्सचर झाल्यामुळे आपल्या पूर्ण पृथ्वीवरती एक स्टेबिलिटी निर्माण होते. आता जर पाणी गरम किंवा थंड वाहत आहे तर याचाच अर्थ काय, हवा सुद्धा त्याप्रमाणे वाहणार, ठीक आहे. हवा ही त्याने वाहणार. झालं. मग त्यानंतर आता पुढे इथे काय लिहिलं, तापमानाच्या फरकामुळे पाण्याची घनता, पाण्याच्या घनतेत झालेला बदल व वारे यामुळे निर्माण होतात. तुम्हाला सांगितलं गेलं होतं आधी की पाणी गरम झालं की ते त्याची घनता कमी होते, ते हलकं होतं, वरती येतं, ठीक आहे. आणि हे सागरी प्रवाह विषुववृत्त ते ध्रुववृत्त आणि ध्रुव प्रदेशातून विषुववृत्ताकडे वाहतात. नॉर्मल आहे, हे इथे दाखवलं मी तुम्हाला. सागरी प्रवाह ज्या वेळेस शीत कटिबंधाकडून उष्ण कटिबंधाकडे येतो त्यावेळेस उष्ण कटिबंधातील किनारपट्टीचे तापमान कमी होते. ऑब्व्हियसली तुम्ही एक विचार करा, उष्ण कटिबंध आहे, तापमान गरम आहे, जमीन गरम झालेली आहे, पाणीसुद्धा गरम झालेलं असावं. वरतून जर थंड पाण्याची एखादी नदी, समुद्रातूनच एक नदी वाहते, मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये पण ही गोष्ट कन्फर्म केली होती. समुद्रातून नदी असते, दोन नद्या, गरम पाण्याची नदी आणि थंड पाण्याची नदी, समुद्राच्याच पाण्याची, ठीक आहे. तर थंड पाण्याची नदी जर समुद्राच्या एखाद्या कॉन्टिनेंटच्या, एखाद्या देशाच्या जवळून गेली, तर एखाद्या खंडाच्या जवळून गेली, तर खंडाजवळचं तापमान ती थंड नदी कशी करणार, थंड करणार. ऑब्व्हियसली तेच सांगितलं इथे. ज्यावेळेस शीत कटिबंधाकडून, थंडकडून तो उष्ण कटिबंधाकडे येतो त्यावेळेस उष्ण कटिबंधातील किनारपट्टीचे
म्हणजे त्या खंडाच्या किनारपट्टीचे तापमान कमी होते. या उलट प्रवाह जेव्हा उष्णकटिबंधाकडून शीतकटिबंधात जातो तेव्हा तेथील किनारपट्टीचे तापमान वाढते. म्हणजे काय होतं, युरोपची जी साईड आहे, अमेरिकेच्या कॅनडाजवळची जी साईड आहे, त्या साईड बर्फात असतात. ठीक आहे, पण त्या बर्फात असायला पाहिजे, त्या इक्वेटरवरच्या दुसऱ्या बर्फात असतील, त्या विषुववृत्तावरती, अक्षांशावरती, पण त्या बर्फ तिथे राहणार नाही. का? कारण की गरम पाण्याची जे एक वेव आहे, गरम पाण्याची जी एक रिव्हर आहे, ती तिथून वाहते. म्हणून तिथे जे बंदर आहे, तिथे जे पोर्ट्स आहेत, ते बंदर उघडे असतात हिवाळ्यातही. तर हे एक मेन कारण आहे त्याचं. ठीक आहे, हे झालं आपलं बघून. हे एक एक्झाम्पल दिलं आहे. काही लालमध्ये तुमचे गरम पाण्याच्या वेव्स आहेत, ह्या गरम पाण्याच्या अशा जात आहेत, थंड पाण्याच्या खालून येत आहेत. ठीक आहे, हे वेगवेगळे सागरी प्रवाह दिलेत तुम्हाला यात. हे पाठ करावं लागतील तुम्हाला, खूप खूप इम्पॉर्टंट आहे. फॉकलँड करंट, हम्बोल्ट करंट तर यामुळे कारण की तो आपल्या मॉन्सून सोबत रिलेटेड आहे. त्यानंतर तिकडे क्युरोशियो ओयोशियो आहे जापानजवळ, ते एकदम मेजरली ते प्रश्नात येऊ शकतात. हे काही एवढं विषुववृत्तीय वगैरे प्रवाह विचारणार नाही. गल्फ ऑफ मेक्सिको हा खूप जास्त न्यूजमध्ये आहे, तर ह्याला आता गल्फ ऑफ अमेरिका म्हणणार आहे. ठीक आहे, तर हा न्यूजमध्ये ह्याच्यात प्रश्न येऊ शकतो, गरम आहे की थंड आहे हा सागरी प्रवाह, हा कसा आहे, गरम आहे. ठीक आहे, मग लॅब्राडॉर करंट, आणि गरम आणि थंड मिळतो तिथे मासे जास्त असतात. बघा झाल्यामुळे काय, प्लव कवटीसाठी प्लवंक, प्लँक्टॉन्स म्हणतात त्याला. ठीक आहे, प्लँक्टॉन्स इथे वाढतात, मग त्यांना खाण्यासाठी मासे वाढतात, मग त्यामुळे तिथे मासेमारी जास्त होते आणि तिथली इकॉनॉमी मास्यांवरती जास्त डिपेंड असते. क्युरोशियो ओयोशियो जापानजवळ सांगितलं मी तुम्हाला. ॲग्रिकल्चर डेफिनेटली तिथे होत नाही, शेती तिथे होत नाही, आणि तिथे मासे त्यामुळेच जास्त खातात. क्युरोशियो ओयोशियो करंटमुळे तिथे मासेमारी जास्त होते. ठीक आहे, मग नकाशामध्ये वितरण दाखवण्याचे अनेक पद्धती असतात. यापैकी समरेषा ही एक, हे बघा, हे अवघड नाही आहे, हे इंग्लिशमध्ये जास्त अवघड आहे. तिथे आयसोथर्म, आयसोबार वगैरे दिलेत, पण थर्म तरी ठीक आहे, थर्मॉलॉजी, थर्मल, गरम आपण समजू शकतो, पण आयसोबार वगैरे तिथे कळत नाही. पण तिथे मराठीमध्ये व्यवस्थित कळतं. म्हणून तुम्हाला एक कॉन्सेप्ट सांगून देतो. फॉर एक्झाम्पल, पृथ्वीवरचा हा एक भाग आहे आणि हा एक भाग आहे. ठीक आहे, इथे टेम्परेचर 20 डिग्री आहे, बट याच्या एक्झॅक्ट वरती जाल तुम्ही 30 डिग्री असेल, आणि इथे पण 20 डिग्री आहे. तर ही रेषा काय करते, ही रेषा 20 डिग्रीच्या रेषा जोडते. तर त्या तशा पूर्ण पृथ्वीवर ते 20 डिग्रीच्या रेषा जोडत चालणार. ठीक आहे, तर त्या रेषा जर त्यांनी उष्णतेच्या आधारावर जोडल्या, तापमानाच्या आधारावर जोडल्या, तर त्यांना समताप म्हणतात. जर त्याच रेषा त्यांनी उंचीच्या आधारावर जोडल्या तर त्यांना समोच्च म्हणतात. त्याच रेषा वायुदाबाच्या आधारावर जोडल्या तर त्यांना समदाब म्हणतात. त्याच रेखा त्यांनी जर पावसाच्या आधारावर, पर्जन्याच्या आधारावर जोडल्या तर त्यांना समपर्जन्य म्हणतात. अशा ह्या रेषा असतात. ठीक आहे, पुढे चालूया. ह्या त्याच रेषा, जास्त काही एवढं ह्या टेम्परेचर समताप आहे, ह्या समताप रेषा आहेत. ठीक आहे, आता ह्या रेषांमध्ये एक कॉन्सेप्ट जी इथे दिलेली आहे की पॅसिफिक महासागराच्या भागात ही रेषा बरीचशी सरळ आहे, मात्र उत्तर अमेरिका खंडावर प्रवेश केल्याबरोबरच ती रेषा काहीशी वाकडी होते. हे पॅसिफिक आहे इथे बघा तुम्ही, सरळ 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 सरळ, म्हणजे इथे तापमान जे आहेत सेम आहे, बट जशी ती उत्तर अमेरिका किंवा दक्षिण अमेरिकेत एंटर करते तेव्हा त्यांचं डायरेक्शन चेंज होतं. का? पाणी हळूहळू गरम होतं, हे लवकर गरम होतं, जमीन. ठीक आहे, कारण आहे त्याचं. मग प्रवेश ही उत्तरेकडे वगैरे झालं. दक्षिण गोलार्धातील समताप रेषा अक्षवृत्तांना समांतर असते. दक्षिण गोलार्धात जमीन कमी आहे म्हणून रेषा समांतर, पाण्यात रेषा समांतर, एवढंच लक्षात ठेवा. जमीन दक्षिण गोलार्धात कमी, उत्तर गोलार्धात जमीन जास्त, एवढंच या 2 पॅराग्राफमध्ये समजावून सांगितलेलं आहे, बाकी काही नाही आहे. मग नंतर हा चॅप्टर इथे संपतो. मी एक तुम्हाला नंतर समजावून सांगतो, अशा 2 गोष्टी सांगितल्या होत्या त्या एकदा बघू. ही नाही, हरितगृह वायू, हरितगृह, ग्रीन हाऊस. ठीक आहे, ग्रीन हाऊस गॅसेस यांना म्हणतात. मी तुम्हाला आपण मागच्या चॅप्टरमध्ये बघितलं आणि ह्या चॅप्टरमध्येही बघितलं. ठीक आहे, काय की सूर्याकडनं लघु किरण
लघु तरंग, लघु लहर, 3 नाव आहेत. ठीक आहे, कोणी वेगवेगळे वापरतात. तर ते आधी पृथ्वीकडे येतात. कुठली हवा, जी हवा आहे ती त्यांना डायरेक्टली घेत नाही, ओझोन डायरेक्टली घेतं बरं का. ओझोन हवेत पृथ्वीच्या जवळजवळ ओझोन राहणार, ओझोन डायरेक्टली ती घेतं. मग त्यानंतर ती पृथ्वी आधी सगळ्यात पहिले त्याला अब्झॉर्ब करून घेते, स्वतःला जितकं गरम व्हायचं जितकी पाहिजे तेवढी ठेवते आणि बाकीची ते वापस सोडतात. तर पृथ्वी जी हवा वापस सोडते, पाणी जे उष्णता वापस सोडते, ती उष्णता मग हळूहळू ह्या लेयर्स, हवेच्या लेयर्स घेतात. ह्या लेयर्समध्ये वेगवेगळे गॅसेस असतात, कार्बन डायऑक्साईड, ऑक्सिजन, मिथेन, ओझोन, हे वेगवेगळे गॅसेस असतात. आता फॉर एक्झाम्पल नायट्रोजन इथे आहे, नायट्रोजनवरती ती उष्णता पडली, नायट्रोजन तिला आपल्या आरपार सोडून वरती जाऊ देतो. पण तीच उष्णता जर कार्बन डायऑक्साईडवर पडली तर कार्बन डायऑक्साईड ती स्वतःकडे धरून घेतो. जसं की आपण काय बघितलं, आत्ता बघितलं, एक विचार करा, बाष्पता झाली, वाफ वरती गेली आणि ती स्वतःकडे काय ट्रॅप करून ठेवते, गरमी ट्रॅप करून ठेवते. तसंच कार्बन डायऑक्साईड, मिथेन, त्यानंतर CFCs, HFCs नावाचे काही केमिकल्स असतात, ते तुम्ही बघाल पुढे एन्व्हायरमेंटमध्ये ज्यावेळेस पर्यावरण सुरू होईल त्यावेळेस. तर हे जे केमिकल्स आहेत, हे जे गॅसेस आहे, हे स्वतःकडे ते हीट ट्रॅप करून ठेवतात, सोडत नाही लवकर. ठीक आहे, मग म्हणून हे पर्यावरण, हे आजूबाजूचं पर्यावरणही गरम करतात. तर जितकं जास्त कार्बन डायऑक्साईड तितकी जास्त ते हीट ट्रॅप करून ठेवणार, गरमी आपल्याकडे, उष्णता आपल्याकडे ट्रॅप करून ठेवणार, आणि जितकी त्याने उष्णता ट्रॅप करून ठेवली तितकी तिथे गरमी होणार. ठीक आहे, म्हणून उन्हाळा जो आहे तो अति जास्त उन्हाळा होतो, पावसाळा म्हटलं तर अति जास्त पावसाळा होतो. हेच याचं कारण आहे. ठीक आहे, तर त्याला हरितगृह वायू म्हणतात. त्यांचे परिणाम काय, वातावरणातील काही वायू जसे की आर्गॉन, कार्बन डायऑक्साईड इत्यादी व पाण्याची वाफ, जमिनीतून बाहेर पडणारी उष्णता दीर्घकाळ स्वतःमध्ये सामावून ठेवू शकतात. या वायूंमुळे वातावरणातील हवेचे तापमान वाढते. वातावरणातील या वायूंचे वाढते प्रमाण हवामान बदलाला कारणीभूत असतात. हवामान बदल, हवामान कसं असतं, कशाला म्हणतो आपण हवामान, जे जास्त काळासाठी, म्हणजे 30 वर्ष मी सांगितलं तुम्हाला, 25 ते 30 वर्ष कंटिन्युअसली त्या वेळेला ॲट द गिवन पॉईंट ऑफ टाईम तेच हवा जर असली, तशाच प्रकारची हवा असली, वेदर तशाच प्रकारचं असलं तर त्याला आपण हवामान म्हणतो. तर हे हवामान, हे लॉंग टर्म चेंजेस होत आहेत आपल्या याच्यामध्ये. कार्बन डायऑक्साईड म्हणजे आपण पेट्रोल वगैरे एक्सेट्रा एक्सेट्रा जाळतो, बरीच कारणं आहेत तिथे, फॉरेस्ट वगैरे जाळतो आपण, ते आहे. त्याच कारणाने पृथ्वीचे तापमान वाढत आहे. यालाच जागतिक तापमान वाढ असे म्हणतात. या वायूंमुळे ही वाढ होते, ज्या वायूंमुळे ही वाढ होते त्या वायूंना हरितगृह वायू असे म्हणतात. ठीक आहे, ही एक कॉन्सेप्ट आपण बघितली. अजून काय राहिलं होतं आपलं इथे हे राहिलं होतं, दुसरे कारण काय आहेत अजून, तापमानाची जे वितरण होते, तापमानाचे जे डिस्ट्रीब्युशन होते ह्या पृथ्वीवरती, याचे दुसरे कारण काय आहेत हे बघितले होते आपण. तर समुद्र सानिध्य, हे तुम्हाला कळालं. असे तर वितरण होतेत, इथे जास्त गरम, इथे थोडं थंड, इथे थंड, एकदम थंड. पण आता याच सोबत समुद्राजवळ जर असेल, हे समुद्र आहे, इथे जमीन आहे, तर इथली जी जमीन असणार तिथे तापमान वेगळे असणार. का, ह्याचं रिझन मी सांगितलंय. जमीन लवकर गरम लवकर थंड, पाणी उशिरा गरम उशिरा थंड. खंडांतर्गतता सेम जमिनीचा कॉन्सेप्ट आहे, समुद्र सपाटीपासूनची दूरी वगैरे वगैरे. आपण हा चॅप्टर पूर्ण बघितला. ठीक आहे, हा चॅप्टर संपला. आता इथे भेटूया मग पुढच्या चॅप्टरमध्ये. पुढचा चॅप्टर ही अतिशय जास्त महत्त्वाचा आहे. सगळेच चॅप्टर ॲक्च्युली खूप महत्त्वाचे. जे चॅप्टर कमी महत्त्वाचे ते थोडं कमी वेळ घेत आहेत, जे चॅप्टर जास्त महत्त्वाचे ते थोडा वेळ जास्त घेतात. पण प्लीज ह्याच्या नोट्स तुम्हीच काढा. शिकवणं आणि नोट्स काढणं ह्या दोन्ही गोष्टी एकसोबत नाही होते. तर आय एम व्हेरी सॉरी, आय एम नॉट एबल टू प्रोव्हाइड यू नोट्स, बट प्लीज ह्या नोट्स वाचा, ह्याच्या नोट्स काढा, हे चॅप्टर्स वाचा, मगच तुम्हाला सगळे विषय व्यवस्थित समजतील. ठीक आहे, भेटूया मग पुढच्या चॅप्टरमध्ये. थँक्यू सो मच.